उत्पन्न 1.25 कोटी, मालमत्ता 2.5 कोटी आणि खर्च 2.25 कोटी रुपये एवढी उधळपट्टी करूनही 3 कोटींची अपसंपदा कमावणाऱ्या अंबाजोगाईच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात अंबाजोगाईत अपसंपदाचा गुन्हा दाखल झाला आहे। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। बीडच्या लाचलुचपत विभागानं ही कारवाई केली। अभियंत्याला मुंबईतून ताब्यात घेतलंय। दरम्यान बीड जिल्ह्यात आतापर्यंत एवढ्या मोठ्या रकमेचा पहिल्यांदाच अपसंपदाचा गुन्हा दाखल झाल्याचं एसीबी कडून सांगण्यात आले। संजय कुमार शशिकांत कोकणे वय वर्ष 51 व ज्योती संजय कुमार कोकणे राहणार पाखल रोड नाशिक अशी आरोपींची नावं आहेत। कोकणे हा अंबाजोगाई येथील बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता होता। सध्या तो अंधेरी मुंबई येथे त्याच पदावर कार्यरत आहे। त्याची पत्नी ज्योती या गृहिणी आहेत। कोकणे याला 2022 मध्ये 30,000 रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले होते। त्याची घरझडती घेतली असता त्यावेळी लाखो रुपये सापडले होते। त्यानंतर एसीबीने परवानगी घेऊन त्याच्या मालमत्तेची चौकशी केली असता त्याच्याकडे उत्पन्न खर्च मालमत्ता वगळून त्याच्याकडे 3 कोटी 2,64,141 रुपयांची अपसंपदा आढळली। हा सर्व आकडा 1 सप्टेंबर 2010 ते 22 जून 2022 या दरम्यानचा आहे। या प्रकरणी ज्योती कोकणे व संजय कुमार कोकणे यांच्या विरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। तपास पोलीस निरीक्षक इनू शेख करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या नेतृत्वाखाली उप अधीक्षक शंकर शिंदे, सुरेश सांगळे, हनुमंत गोरे, संतोष राठोड, स्नेहल कुमार कोरडे, भारत गारदे आदींनी केली।